नमस्कार. आपली मुंबईत आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात महानगरातल्या ठळक घडामोडी. वकील शाहिद आझमी यांच्या हत्येचं गूढ उकललंय. या प्रकरणी भरत नेपाळी टोळीच्या दोघा शार्प शूटर्सना तर घटनास्थळाची पाहणी करणाऱ्या एकाला गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे. शाहिद यांच्यावर गोळीबार करणारा एक जण फरार आहे. शाहिद यांची हत्या घडवण्यासाठी 1 लाखाची सुपारी देण्यात आली होती. वकील शाहिद आझमी यांची त्यांच्या कुर्ला टॅक्सीमॅन कॉलनीतल्या कार्यालयात 11 फेब्रुवारीला हत्या करण्यात आली होती. आझमींवर गोळीबार करणाऱ्या देवेंद्र बाबूराव जगताप उर्फ जेडी आणि पिंटू देवराम ढगले या दोघांना मुलुंड रेल्वे स्थानक पूर्वमधून सकाळी 11:30च्या सुमाराला अटक केली आहे. तर शाहिद यांच्या घराची, कार्यालयाची तसंच सत्र न्यायालयाची 6 ते 11 फेब्रुवारीला पाहणी करणाऱ्या विनोद यशवंत विचारेलाही अटक केली आहे. शाहिद यांच्यावर गोळीबार करणारा हसमुख शंकर सोळंकी उर्फ रोहित हा तिसरा आरोपी फरार आहे. भरत नेपाळी टोळीनं यासाठी 1 लाख रुपयांची सुपारी दिली होती. बाला शेट्टी उर्फ विजय शेट्टी, संतोष शेट्टी आणि भरत नेपाळी हे तिघे जण सुद्धा वॉन्टेड आहे. भरत नेपाळी आणि बाला शेट्टीच्या सांगण्यावरून हा केस करण्यात आला. 1 लाखाची सुपारी देण्यात आली. मेन पर्सन इज जेडी. ही इज द लीडर ऑफ दिस ग्रुप. आफ्टर ओपनिंग फायर when he fell down, they threatened the peon to leave the room and then fired again and then quietly walked out from there. देवेंद्र आणि पिंटू कडून 2 7.65 mm ची पिस्तूल आणि प्रत्येकी 3 राऊंड्स तर विनोद कडून 9 mm चं पिस्तूल जप्त करण्यात आलंय. या तिघांकडून 9 मोबाईल फोन्सही जप्त केलेत. ही हत्या घडवण्यासाठी भरत नेपाळीनं या चौघांना प्रत्येकी 25,000 रुपये दिले होते. छोटा राजन टोळीशी विभक्त झाल्यानंतर भरत नेपाळीनं वेगळी टोळी तयार केली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीत दबदबा निर्माण करण्यासाठी भरत नेपाळीनं शाहिदची हत्या घडवून आणल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय. या प्रकरणाला मकोका लावण्याच्या दृष्टीनं विचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आपली मुंबई, महात्मा फुले मंडई. आपली मुंबईत आज इथेच थांबूयात. नमस्कार.